नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले काही निवडक प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. देशातील पहिला डिजिटल म्युझियम अभय प्रभावना कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? महाराष्ट्र राज्यात स्थापन करण्यात आला आहे. भारताच्या पहिल्या बायोबिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? भारताच्या पहिल्या बायोबिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्यात करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश आणि कोणत्या राज्य सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम लागू करण्यासाठी करार केला आहे? उत्तर प्रदेश आणि मणिपूर हे राज्य सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत हा कार्यक्रम लागू करण्यासाठी करार केला आहे. खालीलपैकी कोणाच्या हस्ते मध्य प्रदेश राज्यातील केन बेतवा नदी जोड प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे? खालीलपैकी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेश राज्यातील केन बेतवा नदी जोड प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. कोणत्या देशाने बार्ड ईगलला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे? अमेरिका या देशाने बार्ड ईगल या पक्षीला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे. 86वी सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? एम रघु यांनी पटकावले आहे. खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय राज्यांच्या सांख्यिकी पुस्तिका 2021-22 प्रसिद्ध केली? खालीलपैकी RBI या संस्थेने भारतीय राज्यांच्या सांख्यिकी पुस्तिका 2021-22 प्रसिद्ध केली. संघराज्यवाद म्हणजे काय? संघराज्यवाद म्हणजेच शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत समान संधीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 16 हा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत समान संधीशी संबंधित आहे. कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी महावत किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे? रब्बी पिकाच्या लागवडीसाठी महावत किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार किती श्रेणींमध्ये दिला जाईल? राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 4 श्रेणींमध्ये दिला जाईल. घूस, उंदीर, उंट हे कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात? घूस, उंदीर, उंट हे काटेरी वने आणि झुडुपे या प्रकारच्या वनात आढळतात. ऐरावत हा सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेत इन्स्टॉल केला आहे? ऐरावत हा सुपर कॉम्प्युटर CDAC सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग या संस्थेत इन्स्टॉल केला आहे. ट्रॅक आणि फील्ड या प्रकारमध्ये भारतासाठी खालीलपैकी पहिल्या ऑलिम्पिक सुवर्णपदक कोणी जिंकले? नीरज चोप्रा यांनी जिंकले. ऑलिम्पिक खेळामध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा खालीलपैकी कोण पहिला भारतीय आहे? ऑलिम्पिक खेळांमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा हा पहिला भारतीय खेळाडू आहे. अखिल भारतीय कबड्डी महासंघ टिंबटिंबमध्ये स्थापन झाला. अखिल भारतीय कबड्डी महासंघ 1950 मध्ये स्थापन झाला. पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा टिंबटिंबने आयोजित करण्यात आली होती. पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा भारतमध्ये आयोजित करण्यात आली होती. पुरुषांसाठी व्हॉलीबॉल खेळातील नेट टिंबटिंब मीटर उंच असते. पुरुषांसाठी व्हॉलीबॉल खेळातील नेट 2.43 मीटर उंच असते. 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान खालीलपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते? 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान खालीलपैकी मगध हे
सर्वात शक्तिशाली महाजनपद होते. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त हे होते. विश्वामित्र आणि 2 नद्यांचा संवाद खालीलपैकी कोणत्या वेदात आहे? विश्वामित्र आणि 2 नद्यांचा संवाद ऋग्वेदात आहे. सुत्त पिटकाची स्थापना टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झाली. सुत्त पिटकाची स्थापना आनंद यांच्या नेतृत्वाखाली झाली. ऋग्वेदात गंगा आणि यमुनेचा उल्लेख टिंबटिंब येतो. ऋग्वेदात गंगा आणि यमुनेचा उल्लेख एकदाच येतो. मी कामाला जाईन किंवा फिरायला जाईन वाक्यप्रकार ओळखा. मी कामाला जाईन किंवा फिरायला जाईन या वाक्याचा वाक्यप्रकार आहे संयुक्त वाक्य. डॉक्टरांकडून रुग्णांना औषधे देण्यात आली. प्रयोग ओळखा. नवीन कर्मणी प्रयोग. माझा मुलगा आनंदाने गुलाबजाम खातो या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा. या वाक्यातील उद्देश्य विस्तार आहे माझा. ही इमारत खूप उंच आहे. उद्गारार्थी वाक्य करा. केवढी उंच इमारत ही. जुन्या चालीरीतीप्रमाणे वागणारा या शब्दसमूहासाठी दिलेल्या योग्य शब्द ओळखा. सनातनी. माधवीचे प्रदर्शन पाहून झाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. या वाक्यातील प्रयोग आहे समापन कर्मणी प्रयोग. तो नागपूरला गेला, संत्री घेऊन आला या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करायचे असल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल? योग्य पर्याय आहे सी. तो नागपूरला जाऊन संत्री घेऊन आला. अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी असलेल्या पर्यायातील शब्द ओळखा. अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निपुण. रात्रीच्या वेळी रात्राणे गंधित व मादक भासते या वाक्यातील उद्देश ओळखा. या वाक्यातील उद्देश आहे रात्राणी. इतरांच्या आधारावर जगणारा या शब्दसमूहासाठीचा योग्य पर्याय ओळखा. योग्य पर्याय आहे आश्रित. घंटा वाजली, प्रार्थना सुरू झाली या वाक्याचे केवळ वाक्य करायचे असल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल? पर्याय क्रमांक बी. घंटा वाजल्यावर प्रार्थना सुरू झाली. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.